उद्या मुंबई येथे होणाऱ्या मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विजयी मेळाव्याची धाराशिवमध्ये शिवसैनिक आणि मनसे सैनिक जोरदार तयारी करताना दिसत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी हे मनसेचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि शिवसेनेचे सुद्धा पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत। यांनी उद्याच्या जी मेळावा होणार आहे त्याची उत्सुकता त्यांना आता लागलेली आहे आणि ते आता मुंबईकडे निघायच्या तयारीत आहेत। मला सांगा, उद्या विजयी मेळावा आहे, तुम्ही निघताय, काय भावना तुमच्या? आमच्या धाराशिव जिल्ह्यातून किमान 1000 कार्यकर्ते मेळाव्याला जाणार आहेत। बर, माननीय आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन या दोन बंधूंनी कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र व्हायचं साकडं घालण्यासाठी आई जगदंबेला साकडं घालून तिथला भंडारा घेऊन आम्ही जाणार आहोत। तुम्ही शिवसैनिक ठाकरे साहेबाचे किती वर्षापासून शिवसेनेत आहे? सुरुवातपासूनच आम्ही शिवसेनेचे आहोत। किती वर्ष झाली? 40-42 वर्ष? 40-42 वर्ष झाले असतील मी शिवसेनेत आहे। बरं, तुम्हाला काय वाटतं ही दोन बंधू आता एकत्र, शिवसेना मनसे एकत्र यायचं सुरू आहे? अतिशय आनंददायक वातावरण आहे। बाळासाहेबांनी जी प्रामाणिक इच्छा होती ती पूर्ण होत आहे असं वाटतंय। कारण उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येणं ही या महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक आहे। तीच आम्ही आई जगदंबेला साकडं घालून सांगत आहोत की कसल्याही परिस्थितीत हे दोघांची युती व्हावी। आणि आज युतीचं वातावरण चांगलं झालेलं आहे। मनसे आणि शिवसेना एकत्र येत असेल तर बहिरजनाच्या पोटात बी दुखायला सुरू झालेलं आहे। हे बी लय महत्वाचं आहे, कारण त्यांचे सगळ्याचे पद आता धोक्यात येणार आहेत, त्यामुळे हे घाबरलेले आहेत। आता ते एनकेन प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे फोडण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। भाजपाची या महाराष्ट्रात नगण्य ताकद असताना माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी भाजप वाढली, पण त्याचा विसर भाजपच्या लोकांना पडला आहे। त्यामुळं इथल्या महाराष्ट्राच्या जनतेनं आणि शिवसैनिकांनी आणि मनसे सैनिकांनी बाळासाहेबांचे विचार कधी पोहोचले जाणार नाहीत हे दाखविण्यासाठी एक नवीन अध्याय या ठिकाणी सुरू झालेला असं वाटतंय मला। तुम्ही मुंबईला जाणार आहेत, काय तयारी सुरू आहे तुमची? किती जिल्ह्यातून लोक तुमची जाणार आहेत? काय धाराशिव जिल्ह्यामधून किमान 10 ते 15,000 लोक मुंबईसाठी जाणार आहेत। आपण बघतो की महायुती सरकारने, फडणवीस असतील, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी हिंदी सक्तीचा निर्णय घेतला, परंतु हिंदी सक्तीचा निर्णय हा फक्त केवळ मोदी आणि शहाला खुश करण्यासाठी घेतला होता। आज एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालतो, परंतु बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली होती, परंतु या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेने एक ब्रशब्द देखील काढला नाही। त्यांच्याच पक्षाचे शिंदे गटाचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या काळामध्ये हा GR आला, परंतु पूर्ण महाराष्ट्रामधील मराठी जनता एकवटली आणि त्यांनी ठिकठिकाणी याला विरोध केला। सरकारला अक्षरशः भाग पाडलं की हा GR रद्द करावा आणि राजसाहेब असतील आणि उद्धव साहेब हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र व्हावे ही पूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती, कारण ठाकरे आणि मराठी आणि महाराष्ट्र हे एक समीकरण आहे। आणि आज उद्या या मेळाव्याला राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील हे एकत्र येणं काळाची गरज होती, ही पूर्ण महाराष्ट्राच्या मनातली इच्छा होती। उद्या ती पूर्ण महाराष्ट्रातील ठाकरे ब्रँडवरती सुद्धा विरोधक आता बोलताना दिसत आहेत। कसा विरोधकाची पळती थोडी झालेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की एकाकडं संघटन कौशल्य आहे, म्हणजे उद्धव साहेबाकडे संघटन कौशल्य चांगलं आहे आणि राजसाहेबाकडं वक्तृत्व चांगलं आहे त्यांचं। त्याच्यामुळं आज त्यांना जे वाटत होतं की मराठी मताचा जो फायदा होत होता ते आज विभागणी होणार नाही, कारण ही दोन्ही ठाकरे कंपनी एकत्र आल्या म्हणजे ठाकरे ब्रँड झाला। आणि मुंबईला जर वाचवायचं असेल आणि महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर हे दोन्ही ठाकरे एकत्र होणं काळाची गरज आहे। उद्याचा कार्यक्रम जल्लोषात होईल, नंबर 1 जल्लोषात, आणि मनसे सैनिक आणि शिवसैनिक हे कॉम्बिनेशन आहे आणि बाळासाहेब ठाकरेच्या विचाराची ही लोक आहेत, त्याच्यामुळे कॉम्बिनेशन फास्ट झालंय। आयडिओलॉजी एक असल्यामुळं कॉम्बिनेशन होऊ शकलं, म्हणून ही एक राहणार आहेत। आणि दुसरं जसं होतं की भाजप ही आयडिओलॉजीच वेगळी, भाजपकडं आयडिओलॉजी नावच नाही कुठली। भाजपकडं अजितदादा आहेत, शिंदे आहेत, पुन्हा ती शेतकरी सेना, ह्यांची आयडिओलॉजी कुठली? एकत्र ही राहू शकत नाही, फक्त सत्तेसाठी एकत्र राहतात। ही फक्त महाराष्ट्रासाठी एक व्हायला लागले साहेब, आणि महाराष्ट्रासाठी एक झाल्यामुळं ही मराठी माणूस खुश आहे आणि मराठी माणसासाठी खुश असल्यामुळं सर्व मनानं लोक एक व्हायला लागले ती। म्हणून येणारा हा मेळावा आहे का विजयाचा मेळावा, तो हॅट्रिक असेल साहेब। येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचा, त्यात फायदा होईल का? 100% 100%। आणि चांगलं जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषद ही नंबर 1चं विलक्षण होतील। आणि शिवसेना आणि उद्धव साहेब
यांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे आम्ही रोडवरचे कार्यकर्ते तो आम्ही ताणून मारायला भेट नाहीत. त्याच्यामुळे रस्त्यावरची लढाई फक्त ही दोनच पार्टी करू शकते. त्याच्यामुळे आमचा विजय 100% महाराष्ट्राला फायदा होईल. नक्की. काय तयारी चालू आहे भैया? जोरदार तयारी चालू आहे. महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिक दोघ जण पण एकत्र आलेले आहेत. आज तुम्हाला गेल्या वेळेसची धाराशिवमध्ये जे आम्ही आंदोलन केले 2 आंदोलन ते तुम्हाला ते दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे उद्या आम्ही पूर्ण ताकदीनिशी 10,000 शिवसेनेबरोबर मनसे आणि शिवसेना आम्ही दोघ जण मिळून उद्या 10,000 ते 15,000 कार्यकर्ते इथून मुंबईला निघणार आहोत. एकंदरीत बाकीचे मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून आहेत शिवसेनेत? मी 20 ते 25 वर्ष झालं शिवसेनेचं काम करतो. ज्यावेळेस राज ठाकरे सुद्धा शिवसेनेत होते तेव्हापासून मी शिवसेनेतच आहे. ज्यावेळेस राजसाहेब शिवसेना सोडून दुसरा स्वतःचा पक्ष स्थापन केला तरी मी शिवसेनेतच राहिलो. आणि मनसेचा आणि शिवसेनेचा DNA एकच आहे आणि पुन्हा एकदा एकत्रच आम्ही आलो. काय सांगाल, ही सगळी परिस्थिती पाहता महाराष्ट्रात काय होईल वाटतं? महाराष्ट्रात मराठी माणसाच्या उरावर जी परप्रांतीयाचं दलाल म्हणून ही जी सध्याचं सरकार काम करतंय त्या परप्रांतीय दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी व मराठी माणसाची एकजूट ही दिल्लीला सुद्धा हादरवू शकते ही ताकद मराठी माणसामध्ये आहे. ती दाखवण्यासाठी ह्या दोघांनी एकत्र येणं गरजेचं होतं आणि भविष्यात त्याचा परिणाम नक्कीच दिसेल. कायम राहील, नक्कीच राहील कायम. काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत जर परिस्थिती बघायला गेलं तर विरोधकांच्या वतीनं जो काही सूर उठवला जातो की इलेक्शन आले की मुंबई वेगळी होणार, हे असा फक्त हे जे दाखवण्याचा प्रयत्न आहे तर ते खरंच वास्तविक रीतीनं त्यांचं भाजपचं किंवा इतर जे दिल्लीश्वराचे तळवे चाटणारे जे लोक आहेत आमच्यातून पण तिकडे गेलेले, खरं तर मराठी माणसाचा आवाज, मराठी माणसाचं हित हे म्हणजे शिवसेना जी उभारली गेली ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी म्हणून शिवसेना उभारली गेली. आणि ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे काय म्हणत असतात की मी त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय, बाळासाहेबांचे विचार नेतोय, तर खऱ्या पद्धतीनं त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळं खरे तर ते दिल्लीश्वराचे ज्या पद्धतीने तळवे चाटायला लागलेत, मान्य आहे समजा ईडीच्या असतील गोष्टी असतील, परंतु भाजपनं त्यांना समजा इकडून पक्ष फोडून बाळासाहेबांचा पक्ष फोडलाय आणि कशा पद्धतीने ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेतात. समजा बाळासाहेबांच्या नावावर तुम्ही आता आदित्य साहेबांना ते घराणेशाहीचा विषय काढतात. तुमच्या श्रीकांत शिंदेला डॉक्टरेट म्हणजे समजा ती शिकत होते ज्यावेळेस डॉक्टरची डिग्री करत होते त्यावेळेसच्या नंतर लगेच तुम्हाला खासदारकीचं म्हणजे खासदारकी देण्यात आली. आणि खऱ्या अर्थानं ह्या दिल्लीश्वरांचं जी काय भारत हे महाराष्ट्र तोडण्याचं किंवा महाराष्ट्राची नामुष्की जी आहे ती पूर्वीपासून म्हणजे ह्यांचं षडयंत्र आहे. जे काही गुजरातवासी असतील किंवा हे दोन बंधू ठाकरे बंधू भाजपला टप देतील का सरकारला? 100% देणार ना. आता वालीच कोण राहिलाय खरं सांगा? आपल्यातले सुद्धा काही जी काय तळवे चाटणारे किंवा कुठल्या पदाच्या माध्यमातून आमदारकी असतील खासदारकी असेल, आपल्या ह्या लोकांनी खरं विचार करण्याची गरज आहे. आज जर परिस्थिती बघितली तर ज्या पद्धतीनं सुरुवातीला म्हणजे मराठीसाठी लढा चालू होता त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे. इथले उद्योग पळवले जात आहेत, इथल्या लोकांना काय खायचं काय प्यायचं. तुम्ही चालले का मुंबईला? जाणार आहे ना 100%. मोठा होईल ना मेळावा? 100% मोठा होणार. कारण आता जागृत होण्याची वेळ आहे. अभि नाही तो कभी नाही. कारण आता जर झोपेचं सोंग घेतलं तर भविष्यात झोपेत आपल्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी दगडच पडणार आहे. त्याच्यामुळं मराठी माणसानं खडबडून जागा झालं पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही कोणत्या पक्षाचे? मनसे. काय वाटतंय एकत्रीकरण? ही जे महाराष्ट्रावर एक हुकुमशाही चालली होती, सत्ताधाऱ्यांनी जे गेल्या 10-15 वर्षात सत्ता घेऊन त्यांनी जे पहिलीच मुंबई आपली काढायचं चालू होतं, परंतु त्यांनी पद्धतशीर हिंदीचा पुढे ही करून त्यांनी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा जो डाव आहे तो त्याच्यावर त्यांनी काम करत आहेत. उद्याचा जो मेळावा आहे तो ह्या महाराष्ट्राच्या जनतेला ह्या जी परप्रांतीयाच्या जी संकट आहे त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी ही पहिला उद्याचा टेलर आहे. आणि हे टेलर ही दोन्ही ठाकरे बंधू, आज आम्ही मनसैनिक जरी असलो तरी आम्ही ठाकरे कुटुंबाला दैवत मानणारे आम्ही मनसैनिक आहोत सुरुवातीपासून. 1992च्या बॅचचा मी शिवसैनिक आहे. म्हणजे मार्गदर्शी याच ठिकाणी आहेत, आमचे गुरु नाना आहेत, नरसिंहांना होते, तेव्हापासून आम्ही शिवसैनिक आहेत. आम्ही ज्यावेळेस मनसेत असताना जी काम करत असताना ठाकरे कुटुंब हे आमच्यासाठी दैवतच. आणि ठाकरे कुटुंब फक्त आज अशी घटना घडलेली आहे की ह्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या मराठीसाठी मुख्य जो आपला हेतू आहे, शेतकरी कामगार यांचे प्रश्न आहेत, ह्यांचं पक्क वाटोळं करून टाकलेलं आहे. परंतु आता जी मूळ आपली माय मराठी, ह्या मराठीवर ह्यांनी हे केलेलं आहे, एकत्रित आले, ह्या मुद्द्यावर एकत्रित आलेलं आहे. काय सांगाल, काय वाटतंय? पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की मनसे आणि शिवसेनेची युती होईल. आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे की मनसे आणि शिवसेना युती होईल.
आणि महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका हे सर्व युतीमधून लढावे शांतता आहे. काय फायदा होईल? नाही, फायदा हा मराठी माणसाला होणार आहे, मराठी भाषेला होणार आहे, मराठी संस्कृतीला होणार आहे. उद्याचा जो कार्यक्रम आहे, उद्याची जी सभा आहे ती विजयी सभा आहे. मराठी भाषेवर जो गाला घातला होता हिंदी भाषा पुढं करून, त्या हिंदी भाषेला आता हा भाषा म्हणून विरोध नाही आहे, हिंदी भाषा म्हणून विरोध नाही आहे, पण का म्हणून आमच्यावर हिंदी सक्ती करायची, कशासाठी, ह्या गोष्टीला विरोध करण्यासाठी ही विजयी सभा आहे. आणि मुळात सभेचा टीजर सुद्धा लॉन्च झालाय. नाही, 100% एका भावाने मराठीसाठी लढा उभा केलेला होता आणि त्या लढ्याला दुसऱ्या भावानं साथ दिली. हा ट्रीजर लॉन्च झालेला आहे, तुम्ही बघितलंय, सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. सिंहाचा ट्रीजर आहे तो. आणि ज्यावेळेस महाराष्ट्रावर, मराठी माणसावर, मराठी भाषेवर, मराठी संस्कृतीवर गाला घालण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस ठाकरे बंधू आणि मराठी माणूस पेटून उठल आणि विजयी सभा, विजयी घोडदौड पूर्ण राखेल. तुम्ही चालले का? हो, 100%. आम्ही युवासेनेच्या वतीने जवळपास 4 ते 5 हजार तरुण घेऊन मुंबईला चालू आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले 2 वाघ आज बऱ्याच वर्षांना एकत्र येत आहेत. ह्याची झलक तुम्ही बघितली आहे. जी हिंदीचा GR आणला होता, ह्यांनी फक्त घोषणा केल्यावर ह्या तिघांच्या सरकारनं, 3 तिघाटा काम बिघाड्या सरकारनं GR रद्द केला. ही एक झलक आहे. मी तुम्हाला सांगतो, भविष्यामध्ये ही जे राक्षसी बहुमत घेऊन ही सत्तेत आलेत आणि जनतेला पिळून खायचं काम करायला लागलेत. पीक विम्याचं बघा घोटाळा केलेला आहे. 1 रुपयाचा पीक विमा बंद केला यांनी. आता शक्तीपीठाचं कालपरवाचं आंदोलन झालं होतं, त्याच्यावर गुन्हे दाखल केले यांनी. त्याच्यानंतर असे बरेचसे हे आहेत. हा हिंदीचा मुद्दा झाला. ही राक्षसी बहुमताच्या जोरावर जे अन्याय करायचा प्रयत्न करत आहेत त्या अन्यायाला उत्तर शिवसेना आणि मनसे मिळून देईल. भविष्यात आम्ही एकत्र राहू आणि जसा आदेश असेल, जशी लढाई असेल, रस्त्यावरची लढाई असेल, बाहेरची कुठली लढाई असेल, आम्ही सगळी लढायला तयार आहोत. ओके. एकंदरीतच धाराशिवमधून जवळजवळ 15,000च्या आसपास शिवसैनिक आणि मनसे सैनिक उद्याच्या विजय मेळाव्याला मुंबईसाठी रवाना होणार आहेत. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.